कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज असणारे नवीन ब्लॉग. तर तुम्ही या आधीचा ब्लॉग नसेल बघितलं पहिले ते जाऊन बघा, कारण की त्याच्यामध्ये आम्ही इतकं मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे आणि छोटासा त्याच्यावर प्रँक पण केलाय बर्थडेवर. नक्की बघा, तुम्हाला आवडेल. आता हा जो ब्लॉग असणार आहे, हा दिस इज ऑल अबाउट बर्थडे दिवस. आज तिचा बर्थडे आणि कसा आम्ही दिवस स्पेंड करू, काय काय करू ते सगळं या ब्लॉग मध्ये असणार आहे. पण त्याच्या आधी आमची तयारी बघायची, काय काय चालू आहे सगळ्यांची दाखव आणि सगळ्यांची. त्याच्या बायकोची दाखव. येस, काय ती अपूर्वा एकदम रेडी आहे. कशाने आवडते ती. येस, शिवानी मंचेकर इज इन द हाऊस आणि तिची पण तयारी चालू आहे. सगळे कॉन्टेंट क्रिएटरची तयारी चालू आहे. गौरंग कुठे? गौरंगचा कुर्ता कुर्ता काय होय, याचं नवीन नाव कुर्ता काय, दॅट इज द कुर्ता काय. आणि माझ्या बायकोचं चालू आहे गाइस डायसन. हो, तिचं बर्थडे गिफ्ट ती फायनली युज करत आहे. तर कसं वाटलं तुला डायसन युज करून? शू, ओ माय गॉड, हा ना. हो, हे बघ कस डायसन भाई खर्च केलाय भाई तुझ्यासाठी भाई. हा, मला झोप नाही माहिती, मी सकाळी उठून चेतनचा लाड करत होती, मला एवढं गिफ्ट दिलं. हा, मला आठवत नाही. हात फिरवत होती त्याच्या डोक्यावरनं. तू झोपत होता ना, तुला कसं हा, मग तेच म्हणजे मला असं जाग पण नाही आली, एवढी गाढ झोप लागली होती बघ तुझ्या साईडला. तर गाईस मस्त मस्त डायसन आणि पिंक कलर दिलाय मी तिला. बर्थडे ड्रेस तुम्हाला मी थोड्या वेळात ट्रान्झिशन करून दाखवतो. येस, आणि तिला मी पिंक कलर दिलेला आहे. बर्थडे गर्ल साठी अजून एक गिफ्ट नेहाने पाठवलेला आहे. नेहा आणि तेजस स्माइल अँड पोस्ट कार्ड. येस, तर नेहा तेजस, थँक्यू सो मच. मला खूप जाम प्रचंड आवडलेला आहे हा, आणि मी फर्स्ट टाइम आता युज करते. मी हात लावणार आज दिवसभर, मी हात लावणार आहे. नाईस. नवीन कपड्यांवर लावतोय ना मी, ते काढणारच आहे. फायनली गाईस बर्थडे गर्लची तयारी झालेली आहे. मस्त क्यूट आउटफिट आणि अपूर्वाची पण तयारी झालेली आहे. अपूर्वाची पूर्ण तयारी दाखवली तुम्हाला. आणि आता आम्ही जातो आहे ड्रेस चेंज झाल्यामुळे बर्थडे गर्लचा माझा पण आउटफिट चेंज झालाय गाईस. मॅचिंग पहिला वेगळं केलेलं. आपण तिघं पण आहे बघ. तर पप्पांच्या शाळेमधल्या ज्या मुली आहेत त्यांना शिवानीला बर्थडे विश करायचा आहे, त्याच्यामुळे ते एक पोयम म्हणत आहे. थँक्यू सो मच. आजचं तुझं लंच इकडे आहे शिव, आजचं लंच इकडे. कसं वाटतं तुला हे सगळं? खूप छान. आता आतमध्ये जायचंच आहे अजून, कसं हा, वाटणार? चला चला चला. आतमध्ये गेल्यावर खाल्ल्यावर सांगते. येस, मला असं वाटतं की लाईट गेली आहे इथे, पण भाई आतमधनं खूप असतं. ठीक आहे गाईस. येस येस, सुंदर डेकोरेशन. शिव सेम बुक आहे. मस्त आहे गाईस, एक नंबर. आता आम्ही सेटिंग काहीतरी बघू इथे. सुंदर आहे. पहिल्यांदा बघा वाईब बघा या प्लेसची. आज सगळा फोकस आमच्या क्यूटेस्ट प्रिटिएस्ट बर्थडे गर्लवर. ते छान आम्ही बसलोय टेबल घेऊन विथ छान रेस्टॉरंट. तर शिवानीचा बर्थडे लंच साठी आम्ही एवढे सगळे आयटम्स जास्त नाही बोललेले आहेत, पण बोललेले आहेत. काय काय आहे? नाचोस, हे अल्फ्रेडो पास्ता आहे, आय गेस, मला नाही माहिती. ओके सर. हे फ्राईज आहे. ओके सर. आणि हे मेडिटेरेनियन सँडविच आहे. ओके, मेडिटेरेनियन बरोबर होतं की नाही, आय डोंट नो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सांगा. येस, थँक्यू सो मच सर. कसं, आणि तुला अजून काय पाहिजे का? बाई, अजून यायचंय आपलं ऑर्डर, एवढंच नाहीये. तुझा आणि तुझा दिवस कसा चाललाय, कसं वाटतंय तुला? मी जर सांगत सगळं Are you स्पेशल. sure? आर यू हॅपी? आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. आज तू बोलशील ते करणार आहे. अरे हो, आज गाईस, आज काय म्हणतात त्याला, यश माझी तारीफ करणार आहे. तारीफ नाही घेणार नाही, हे ठरलं. तारीफ पण करणार आहे. हीच तिची तारीफ. नाही, मला चिडवत राहतो नेहमी. आज तो माझी असं म्हणणार आहे जेव्हा माझ्या मनात येईल ना काय बोलायचं, मी डायरेक्ट ब्लॉग चालू करेन आणि हिची तारीफ करेन. टॉम अँड जेरी मध्ये एपिसोड असतात ना, जेव्हा टॉम अँड जेरी कुठल्या कुठल्या एपिसोड मध्ये थोडेसे मिळून मिसळून राहतात, तसा हा एपिसोड असणार आहे. आजचा तो एपिसोड आहे गाईस. अँड अजून दोन गोष्टी आलेल्या ओ माय गॉड. दिस इज समथिंग एल्स, आय डोंट नो. And this is And this is spaghetti chili oil spaghetti. आणि आपण डायट आणि डाएट कोक. आपापला काय सगळं. आता मस्त आम्ही खाणार आहे गाईज, आणि त्याच्यानंतर बघू नंतर काय करायचं. मस्त लंच करून आता तिथनं निघालोय आणि आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन याच्यापेक्षा जास्ती स्पेशल आहे. त्याच्यामुळे आम्ही न टाइमपास करता आम्ही पटापट निघालोय. येस. आणि आता सगळं कार मध्ये, BMW मध्ये आमच्या चाललो आहेत. आणि तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. आमच्याकडे खूप कमी वेळ आहे ना मेकअप वगैरे आणि तयारी करा नेक्स्ट, कारण की जो सेकंड हा एक टास्कच आहे गाईज. नवीन टीव्ही फॉर शिवानी का बर्थडे. तिचं गिफ्ट काही संपत नाहीये भाई. हा, खूप जास्तीच मेमोरेबल बर्थडे केलाय आपण वाटतं. भरपूर.
येडीच 30th व्हायला बर्थडे पाहिजे, वेडीच येडीच. वेडीच येडी झाले तर येडी बर्थडे मेमोरेबल होईल ही टीव्ही इथे ती रोज बर्थडेचा ब्लॉग बघेल. रोज. बोलूच शकत नाही, एवढा बढिया वाटतोय. पण ते डिलिव्हरी बॉयने बघ बेडरूम मध्ये बसून तुझे सगळे शो आता भाई डायरेक्ट एक टीव्ही शिवानीला आणि एक टीव्ही मला म्हणजे मी आता क्रिकेट हा क्रिकेटचे मॅच मला बघा नेटफ्लिक्सवर बघायचं राहायचं, काही काही ह्याला याच्यावर बघायला राहायचं. तो बिचारा तो सॅक्रिफाईस करून म्हणजेच हा जो गिफ्ट आहे तुझ्यासाठी नाही घेतला शिवानी हा जो गिफ्ट आहे उलटा ठेवलं त्यांनी. हा तेच ना सरळ करूया आता पण येस हे ब्लॉग मध्ये दिसतंय की टीव्ही उलटा ठेवलेला आहे. आता ठेवलेलं आहे ते डिलिव्हरी बॉयनी भाई एक तर 100 रुपये घेतले परत माझ्याकडनं आणि असं होऊन गेले बघा हे असं ठेवून गेलेत काय आहे ही पोरगी सकाळी त्याच्यानं चप्पल काढते आणि कापते वगैरे घालते. अरे मला छोटी झाली, मी छोटी आणली. या पोरीने ही चप्पल घेतली. वाव 3 क्लॅप्स फॉर माझी चप्पल घालते 3 क्लॅप्स फॉर अपूर्वा भाई राऊंड ऑफ अप्लॉज हो नाईस क्लॅप्स. पण गाईज आता सगळ्याची तयारी झालेली आहे. शिवानीचा परत एक नवीन बर्थडे आउटफिट मला हिल घालून यायचं होतं असं प्रिन्सेस सारखं, बट मला हे दिसलं. तर हिचा ब्राऊन आहे आणि बाकी सगळ्यांची बेज आणि व्हाईट येस आमचा व्हाईट थीम आहे सगळे व्हाईट माझा पण व्हाईट आणि यश दादा पण व्हाईट घालतोय. यश दादा एकदम झोपेला डायरेक्ट यश दादा उठले आता आणि अपूर्वाचा आउटफिट नाईस. तर आता आम्ही चाललो आहे, आम्हाला जिकडे जायचं होतं तर तुम्हाला दाखवतो या ब्लॉगच्या ओनरचा आउटफिट. येस बघा कालच जारामधनं घेतलाय ताजा खूप अमेझिंग दिसतो आहे. अँड नॉट ओनली दिस हा आउटफिट मॅचिंग होतोय फॉर दिस आउटफिट. बस जरा बाजूला खूप अमेझिंग वाटतात खूप अमेझिंग. अरे मी चालू मध्ये थांबा. अमेझिंग वाटतं एकदम आउटफिट मॅच करतं आणि हिची हिल्स बघा. अरे मी ते मिस केलं ते इथे पप्पी मिस केली मी नाही चलो. तर गाईज गेस व्हॉट आम्ही कोणाला भेटलोय असणार 1 2 3 ओ दादा इकडे या माणसाने मला ब्लॉग चालू करायला लावला आणि चालला गेला तिकडे. सगळ्याचं प्लॅनिंग हिने केलं, हिला भेटा पहिले. अरे थँक्यू सो मच थँक्यू मॅनेज करते ती ओके तुम्ही जे खाणार ते फक्त येस थँक्यू माझ्या वाईफचा बर्थडे स्पेशल करायला खूप थँक्यू. चला बर्थडे चला पुढे तर आम्ही आता हा घ्या तर आम्ही गुरामला आलोय गाईस. हे सगळं यांनी प्लॅनिंग केलंय. ओ भाई ओ भाई भाई अरे बस थँक्यू फॉर गुड चॅलेंज. आय एम हॅपी फॉर यू थँक्यू सो मच फॉर तुम्ही दिस. छान पद्धतीने डाएट फॉलो करताय त्याच्यामुळे आज तुम्हाला ही ट्रीट. थँक्यू सो मच यार थँक्यू. दिस इज सुपर स्पेशल गाईज. थँक्यू सो मच यार. ओ माय गॉड तुझा बर्थडे काही संपत नाहीये. हा बर्थडे वर सरप्राईज भेटतंय तुला. खूप सुंदर. हे बघा गाईज असं मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे. हे शिवानी तुझा जस्ट नाही काहीतरी वेगळा बोलला तू भाई. अगदी बरोबर बोलते. तुझ्याबद्दल काहीतरी वेगळा बोलला. नाही मी तारीफ त्यालाच केली विचार. बाई. काय बोलला? मी फिटनेस इन्फ्लुएन्सर बोलतो. आय एम फिट. येस असं करण्यामध्ये 4 वेळा डोळे फाडले. 4 डायरेक्ट याच्यावर बर्थडे गर्लनी बोललंय फ्लॅश चालू पाहिजे आज. सगळ्यांचे चेहरे दिसतात. येस आज तिचं काय ते करेल ती. खरे चेहरे दाखवतात. व्हेज लोक मॅगी स्प्रिंग रोल वगैरे तुम्ही ट्राय मॅगी देऊन द्या फक्त मॅगी चालेल. पण मी फक्त लिमिट मध्ये खाणार. गाईज आज आमचा 37 डेज काही नाही. आमच्या सोबत स्वतः ट्रेनर आहे आमचे. खायचं ना. करून टाकलं. विचारलं अरे तूच बोलवलं आज पार्टीला. यश तर कम झालंय. मी खात पण आपला 37 हे आमचा 37 days फर्स्ट जुलैला संपलेला आहे आणि आता आमचा Sorry, चालू first. होणार आहे. मांडीवरून कसं जातात बरोबर. ओ अरे नुपूर आले नुपूर. वेलकम.
काय आहे काय पण आहे हा काय आहे मॅगी स्प्रिंग रोल. गरम आहे बरं आवडलं. नाही तुझ्या बायकोने दिलं तुला प्रेमाने, मला आवडलं म्हणूनच दिलं तिने, म्हणूनच दिलं तिने तुला. म्हणून दिलं मला बसच मला. साठी अजून एक केक, नवीन केक. हा तिसरा केक आहे तुझा शिव. शिवानी हे बघ, हा मॅच करतोय. आणि मी काय म्हटलं 30 वर्ष 3 केक झाले तुझे आज. पण गाईस नाव हॅपी बर्थडे श्रेवानी. न्यू नेम श्रीवाणी. गुड गुड गुड. नेम चेंज नेम चेंज. पण हे पण छान आहे श्रीवाणी. हॅपी 30th बर्थडे. हॅपी 30th बर्थडे. दे नाही. सगळ्यांचा फिटनेस चाललाय, सगळ्यांचा फिटनेस चाललाय, सगळ्यांचा फिटनेस चाललोय. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. यस तू बोलतेस म्हणून दे आता एकदा. 37 days 37 days. कसा गेला तुझा दिवस बोल. खूप छान. थँक्यू ऑल ऑफ तुमच्या Nice. सगळ्यांमुळे. खूप छान. बेस्ट स्टार्ट फॉर युअर 30 जर्नी. येस Yes. आता पुढे खतरनाक होणार आहे सगळं. येस. कसं वाटतं तुला 30व्या बर्थडेला? तू मला 30व्या बर्थडेला पण तू 18 वर्षाची वाटतेस. कसं हो वाटतं? वाटत राहणार आहे. वाटत राहणार. येस बरोबर. खूप अवघड आहे खोटं बोलणं. तेव्हाच केली आहे. गाईस फक्त 2 मिनिटं बाकी आहे माझ्या बायकोच्या 30th बर्थडेला. आणि तिलाच विचारू की तिचा दिवस कसा झालाय, कसा गेलाय ऍक्च्युली. माझा दिवस खूप छान गेला. म्हणजे मला असं म्हणजे हे होतं मनामध्ये की मी पण डिनरला वगैरे जाऊ, तेव्हा मी सगळ्यांसाठी काय काय बोलणार होती, तर ते मी घरी जाऊन बोलते आता. कारण की तिथे खूप म्हणजे सगळे होते ना, तर मला असं. आणि मी खूप प्रणीत आणि मी हिराला फर्स्ट टाइम भेटत होती, तर मी त्यांच्यासोबत बोलत होती, ओळख वगैरे करत होती. तर मला आईस ब्रेक करत होती. तर मला असं थोडं थोडं बोलायचं होतं सगळ्यांविषयी. मग कार मध्येच बोल ना, घरी जाऊन कशाला. आपण ते तुझा ब्लॉग पण बघूया आणि ते पण करायचं. Okay. अरे हा ब्लॉग नाही बघितला तू. अरे यार पण नाही shit. बघितला गाईज. बट येस मला खूप छान वाटतं. आणि मी इतके केक कापले, इतके केक. मी एकच केक कापलेला आहे माझ्या बर्थडेला. आज मी 30चे 3 झालेत. आज मी 3 केक कापले. कालच 2 कापले आणि आज 1. तर खूप छान वाटलं. तर मजा आली. तुम्ही बघत राहा. मी ब्लॉग मध्ये घरी जाऊन दाखवते मला फील काय झालं सगळ्यांबद्दल. तर गाईज आम्ही तिघालोय हा ब्लॉग एंड करायला, कारण की आता मी एडिट करत होतो ब्लॉग आणि मला कळालं की हा ब्लॉग आम्ही एंड नाही केला. तर शिवानी जे गाडीमध्ये आता बोलवते की मी घरी जाऊन सगळ्यांबद्दल बोलेल, तो सेशन जो आहे तो सकाळी 4 वाजेपर्यंत चालला आणि आम्ही लिटरली विसरलो तो याच्यामध्ये शूट करायचा. तर तिने बरेचसे पॉईंट सांगितले. सगळ्यांनी बेसिकली आम्ही एक 1 राऊंड ऑफ सांगितलं की एकमेकांबद्दल कसं वाटतं, कसं फ्रेंडशिप झाली, काय वाटतं, करंट सिच्युएशन काय आहे, सगळं खूप मजा आली. फ्रेंडशिप ते सगळं झालं. पहिला इम्प्रेशन काय आणि त्या दिवसानंतर आम्ही तिघं या व्हिडिओ मध्ये म्हणजे आम्हाला ठेवायचे आम्हा तिघांना ठेवायचे. व्हिडिओला ठेवायचं, फ्रेंडशिप ठेवायची. आम्हा तिघांना ठेवायचे. तर खूप मजा आली त्या दिवशी. बट या ब्लॉग मध्ये मला एडिट करताना कळलं की जास्ती मोमेंट्स नाही, कारण की तो तिचा दिवस होता. आम्ही फोकस केलं की तिला नुसतं कॉन्टेंट मध्ये नाही, पण ती पूर्ण दिवस जगली पाहिजे. तर थोडासा फ्रेंड वाले आले हे दोघं.
म्हणजे तिला किती जास्त एन्जॉय करता येईल हे आम्ही बघत होतो. सगळा फोकस आमचा त्याच्यावर होता की ती जे म्हणत आहे तिला जे पाहिजे ते सगळं केलं पाहिजे आणि लिटरली तिचा दिवस खूप सुंदर गेला तुम्हाला कळलं असणार. तर आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. हा ब्लॉग थोडासा छोटा झाला कारण की तुम्हाला जसं सांगितलं की कॉन्टेंट शूट नाही केला, आपण खूप मजा केली. जेवढा ब्लॉग छोटा होता तेवढाच तो दिवस खूप मोठा होता आणि खूप सारे मेमरीज. स्पेशली आय वॉन्ट टू थँक ऑल ऑफ दिस गाईज जे आमचे मस्किटर्स आहेत सगळे. सगळ्यांना आणि मला प्रणित आणि मीराबद्दल पण बोलायचं आहे. प्रणित आणि मीरा थँक्यू सो मच यार. तुम्ही पण माझ्या बायकोचा बड्डे जो एकदम स्पेशल केलेला आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू. खूप मजा आली. तुम्हाला दोघांना पण भेटू आणि लवकरच आपण परत भेटू. तुला काय बोलायचं अजून? तुला काय बोलायचं? काय नाही, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की कुठला पार्ट आवडला आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट अनफ्रेंड वाले लोक येत आहेत. 1 2 3 आली बघा. तर गाईज सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सबस्क्राईब करा आणि मगच ब्लॉग बघा. बाय. नेक्स्ट ब्लॉग्स बघत राहा. येस.